रायगडमध्ये महावितरणच्या कारभाराला नागरिक अक्षरशः कंटाळलेत. स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध होतोय. एकीकडे वारंवार वीज जात असल्यानं नागरिक त्रस्त झाले. वीज जात असल्यानं व्यवसायांवर परिणाम होतोय. वारंवार तक्रारी करूनही महावितरण कर्मचारी त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय. त्यामुळे याची शासनानं दखल घेण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी. वितरणे जो स्मार्ट मीटर आहे तो लावण्याचं प्रयोजन केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जे स्मार्ट मीटर आहेत ते लावले जात आहेत, त्याला विरोध होताना पाहायला मिळतोय. आपल्यासोबत रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील काही नागरिक आहेत. दादा, आपण काय सांगाल? आपण नागरिक आहात, रहिवास करताय. पूर्वीच्या बिलात आणि आताच्या बिलात काय तफावत आहे? स्मार्ट मीटर लावल्याची शंका आहे का आणि काय सांगाल आपण? हल्ली खोपोलीत वारंवार वीज जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. काल असं झालं, आमचा रूम आहे तिथं श्रीजी अपार्टमेंट रूम नंबर 102, तिथे अचानक ते वीज कट करून गेले. मीटरची वीज कट केली आणि 3 तास झाले लाईट नाही आले म्हणून बघितलं तर त्यांनी वायर काढली होती. आणि आम्ही नंतर बघितलं, वायरमनला फोन केला. वायरमनने एक माणूस पाठवला आणि त्याने सांगितलं की मीटरच घेऊन आला होता की तुमचं थकबाकी. ऍक्च्युली आमची थकबाकी काय नाही, जुलै महिन्याचं नजर चुकीने ते बिल राहिलं होतं आणि ते आणि पुढच्या अजून 28, आज 27 तारीख आहे, 28 तारखेपर्यंत बिल भरायची मुदत आहे, तरी पण ते म्हणतात थकीत आहे. म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ आहे आणि MSEBचे कर्मचारी अतिशय उद्धट वागतात, आपल्या तक्रारी घेत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलंय की घरगुती ग्राहकांना आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही, परंतु इथे हे MSEBचे कर्मचारी काही ना काही कारण सांगून इथे स्मार्ट मीटर लावायला येतात आणि त्याचं बिल भयंकर येतं. म्हणजे आम्ही वापर एवढा नाही, एवढं बिल येत.